मलंगड मुक्तीचा वाद आणखी पेटण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे, कारण मलंगड ट्रस्टींनी आता माहीम दर्ग्याच्या ट्रस्टींना एक पत्रच पाठवलेलं आहे। दर्गा वाचवण्याची विनंती आणि हस्तक्षेप करावा अशा आशयाची विनंती या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे। त्यामुळे मलंगड मुक्तीच्या घोषणेमुळे आता नवा वाद पेटताना दिसतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी तिथे भेट दिलेली होती आणि मलंगड मुक्तीची घोषणा पुन्हा एकदा त्यांनी केली। मात्र MIMच्या ओवेसींनी या सगळ्याला विरोध केलेला आहे। तर काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला मुख्यमंत्री तिथे गेले होते तेव्हा त्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि त्याला कसं प्रत्युत्तर दिलेलं आहे ओवेसींनी बघूया। मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे। या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगड मुक्तीचं आंदोलन सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलंग आपण म्हणू लागलो। हा त्याचाही आनंद आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही, पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही। एकनाथ शिंदे जिसको बीजेपी सपोर्ट कर रही है वो कह रहे हैं कि जो दरगाह है बरसों से माने 200 साल 300 साल से दरगाह है बोल रहे उसको हम चेंज कर देंगे। अरे भाई आप मुख्यमंत्री है महाराष्ट्र के, आपकी नज़र में सब बराबर होना चाहिए, चाहे किसी का मजहब हिंदू हो या मुसलमान हो, ईसाई हो, दलित हो या फिर आपके बौद्ध मजहब के हो या सिख हो, और आप एक समुदाय की और वो भी मुख्यमंत्री रहते हुए एक डिप्टी CM रहते हुए इस तरह की बकवास कर रहे हैं। तो ये मुख्यमंत्री, डिप्टी चीफ मिनिस्टर और जो मोदी कैबिनेट के मंत्री हैं, इन लोगों के हौसले इसलिए बढ़ चुके हैं क्योंकि जो जजमेंट आया है बाबरी मस्जिद के क्रिमिनल ट्रायल का और टाइटल डिस्प्यूट का जो मसला, तो उसके बाद ये लोग उनके हौसले बहुत बढ़ चुके हैं। इसलिए इस तरह की बातें कर रहे हैं, अनार्की फैलाने की, इंसाइट करने की, प्रोवोक करने की। एक डिप्टी CM है, एक मुख्यमंत्री और एक यूनियन मिनिस्टर है, तो ये सब जिम्मेदारी देश के वजीर आजम नरेंद्र मोदी पर आती है कि वो देश को बताएं क्या उनकी सरकार की क्या पॉलिसी है। आणि या सगळ्याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, काय अधिकची माहिती आहे? कारण मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा हे सगळं वक्तव्य केल्यामुळे, पुनरुच्चार केल्यामुळे आता एक नवा वाद पुन्हा एकदा पेटताना दिसतोय। यामिनी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केल्यानंतर सगळाच वाद जो आहे तो पुन्हा एकदा समोर येताना पाहायला मिळाला आणि या संदर्भातलं आता एक पत्र जे ते हाजी मलंग दर्गाच्या ट्रस्ट कडून जे ते माहीम दर्गाला देण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रात असा उल्लेख केलेला आहे की तुम्ही माहीम दर्गाचे जे ट्रस्टी आहेत किंवा माहीम दर्गा जे आहेत ते तुम्ही हाजी मलंग बाबाचे डिवोटीज आहात, म्हणजे तुम्ही त्यांची पूजा अर्चना करतात आणि तुम्ही स्वतः या वादांमध्ये पडून हा सगळा वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा, कारण की याच्यानी मुंबईतला महाराष्ट्रातला वाद जो आहे तो वाढू शकतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नासिर खान आहेत आणि त्याचबरोबर आणखी जे ट्रस्टी आहेत त्यांनी असंही म्हटलंय आणि माहीम दर्गाचे जे ट्रस्टी आहेत त्यांनी असं म्हटलंय की आता या संदर्भातलं एक पत्र जे आहे ते आम्ही ते ट्रस्टीज गंज असणार आहे तो आता मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना हे पत्र लिहिणार आहे आणि ते म्हणणार आहेत की हा वाद विनाकारण पेटू नका, कारण की फेब्रुवारी मध्ये बघितलं तर हाजी मलंग गडावर जो आहे तो उरूस आणि एक मोठा उत्साह जो आहे तो साजरा केला जातो आणि त्याआधीच थेट मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे जी त्या बाजूचं परिसराचं वातावरण जे ते तणावपूर्वक होताना पाहायला मिळत आहे। त्या अनुषंगाने तुम्ही हा सगळा वाद जो आहे तो शांत करावा अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते आता माहीम दर्गाचे ट्रस्टी आणि हाजी मलंग दर्गाच्या ट्रस्टींकडून जे आणि हाजी अली दर्गाच्या ट्रस्टींकडून जे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिण्याची तयारी जी आहे ती आता ट्रस्टिंग बोर्डाकडून होताना पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर पाहिलं तर एकीकडून दावा केला जातोय की हा दर्गाचा आहे तर दुसरीकडून दावा केला जातोय की हे मंदिर आहे। मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की आनंद दिघे साहेबांनी जो आहे तो हा एकंदरीत संपूर्ण लढा उभा केला असं त्यांनी म्हटलंय वक्तव्यामध्ये। पण या आधी जर आपण पाहिलं तर त्यांचे कोर्टात जी केस आहे त्या कोर्टात केसमध्ये 2 अगदी अजय, अजूनही कोर्टामध्ये या सगळ्याची जी प्रक्रिया आहे ती अजूनही सुरू आहे, त्यामुळे या सगळ्याबद्दल काय आणखी प्रतिक्रिया येणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद या माहितीसाठी।